श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये कर्म आणि न्याय यांचे देव म्हणून ज्यांना ओळखले जातात ते म्हणजे शनिदेव. असे म्हटले जाते की जर शनिदेव प्रसन्न झाले तर माणसाचे जीवन बदलू शकते आणि जर ते रागावले तर जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. पण प्रश्न असा आहे की शनिदेव रागावले आहेत हे कसे ओळखायचे? तर आज आपण जाणून घेऊयात शनिदेव जर रागावले तर कुठले 5 संकेत मिळतात. एक म्हणजे सतत अडथळे येणे. जर तुमच्या जीवनामध्ये अचानक प्रत्येक कामामध्ये अडथळे येऊ लागले, काम जवळजवळ पूर्ण होत असताना ते अचानक बिघडू लागले, तर हा एक संकेत तुम्ही समजू शकता. कारण शनिदेव माणसाला त्यांच्या कर्माची जाणीव करून देण्यासाठी अशा अडचणी निर्माण करतात. दुसरं म्हणजे आर्थिक नुकसान होणे. जर अचानक तुमचे पैसे वारंवार खर्च होऊ लागले, व्यवसायात नुकसान होऊ लागले किंवा नोकरीमध्ये अडचणी येऊ लागल्या, तर हा देखील एक संकेत असू शकतो. शनिदेव माणसाला अहंकार सोडून योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा परीक्षा घेत असतात. तिसरं म्हणजे घरामध्ये सतत वाद होणे. जर घरामध्ये लहान सहान कारणांवरून वाद होऊ लागले, कुटुंबातील लोकांमध्ये तणाव वाढू लागला, तर याकडेही दुर्लक्ष करू नका. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा शनिदेव नाराज होतात तेव्हा घरातील शांतता कमी होते. चौथी आहे आरोग्य समस्या वाढणे. अचानकपणे आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या, वारंवार आजार होऊ लागले किंवा शरीरामध्ये कमजोरी जाणवू लागली, तर हा देखील एक संकेत असू शकतो. शनिदेव आपल्याला आपल्या जीवनशैली आणि कर्मांचा विचार करण्यासाठी अशा अनुभवांमधून आपल्याला शिकवतात. मन सतत अस्वस्थ राहणे. जर तुमचे मन सतत अस्वस्थ असेल, काहीही कारण नसताना चिंता आणि भीती वाटत असेल, तर हा देखील एक संकेत असू शकतो. कारण जेव्हा माणूस चुकीच्या मार्गावर जातो तेव्हा त्याला आतून अस्वस्थता जाणवते. तर शनिदेवांना प्रसन्न कसे करावे? तुम्हाला असे जर वाटत असेल की शनिदेव आपल्यावर नाराज आहे, तर काही साधे उपाय आपण करू शकतो. शनिवारच्या दिवशी गरिबांना मदत करा, काळे तीळ दान करा, शनी मंत्राचा जाप करा, प्रामाणिक आणि सत्य मार्गाने जीवन जगा. सर्वात महत्वाचे म्हणजे चांगले कर्म करा, कारण शनिदेव नेहमी न्याय आणि कर्मावर विश्वास ठेवतात. लक्षात ठेवा, शनिदेव हे आपल्याला शिक्षा देण्यासाठी नाही, तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपली परीक्षा घेतात. श्री स्वामी समर्थ.